Brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील दाते. सो एक्झॅक्टली जसं तुम्ही सांगताय की इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप यांचं कोऑर्डिनेशन चांगलं दिसण्याची गरज आहे आणि त्याच पद्धतीने तिकडे सुद्धा मराठवाड्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांच्या कोऑर्डिनेशनची चांगली गरज असणं त्यांना गरजेचं आहे. पण त्याच सोबत जर आपण पश्चिम महाराष्ट्राचं बलाबल पाहिलं तर आत्ताचं सध्याचं एकूण 70 जागा आहेत तिकडे, ज्याकडे सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस 2019ला त्यांच्या 27 जागा निवडून आल्या आणि त्याच भाजपच्या सुद्धा 20 जागा तिकडनं निवडून आलेल्या होत्या. काँग्रेस 12 आहे, शिवसेना त्यावेळेला 5 जागा निवडून आलेल्या आहेत आणि इतर सुद्धा 5 जागा निवडून आलेल्या आहेत. मला हाच मुद्दा घेऊन अभिजित सरांकडे जायचं आहे. अभिजित सर, राष्ट्रवादी आता विभागलेली आहे, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे की 17 ऑक्टोबरला महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. म्हणजे इथून पुढच्या 2 दिवसांनंतर तिन्ही महाविकास आघाडीतले प्रमुख नेते, महाराष्ट्राकडनं काँग्रेसचे अर्थात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पण त्याच सोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तिन्ही नेत्यांची एकत्रित विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरची ही पहिली संयुक्त पत्रकार परिषद आहे. अर्थात त्याच्यामध्ये जागा वाटपाच्या दृष्टीने घोषणा होते का याच्याकडेच लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. फॉर्म्युला काय असणार याच्याकडेही लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. आणि सोबतच गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकांच्या वेळेला त्यांनी घोषणा करताना आपण त्यातल्या काही गोष्टी वाचलेल्या होत्या, जसं की नाना पटोलेंनी यादी वाचायला नकार दिला होता. याही वेळेला काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तत्पूर्वी मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राच्या मुद्द्याकडे येऊया आणि मला हा प्रश्न घेऊन अभिजित सरांकडे जायचा आहे. अभिजित सर, राष्ट्रवादी विभागलेली आहे पण तरी सुद्धा सध्या तिकडे शरद पवारांचं आव्हान हे जास्त पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये विभागलेल्या राष्ट्रवादी सोबत शरद पवार यांना आपल्या 27 जागा रिटेन करणं शक्य होऊ शकतं का? आणि तसंच शरद पवारांचं वाढतं दबदबा किंवा तिकडचं वलय लक्षात घेता किंवा पुन्हा एकदा त्यांचं कमबॅक तिकडचं लक्षात घेता भाजपला सुद्धा आपल्या जागा रिटेन करता येतील असं चित्र पश्चिम महाराष्ट्रात आहे का? नाही, दोन गोष्टी जाणू की मला ज्यावेळेला शरद पवार तिथं कमबॅक करतात हे दिसतंय त्यावेळेला मला अजित पवारांची जास्त चिंता वाटते. त्याचं कारण असं आहे की त्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांच्या जागा मग येणार कुठून? जर पश्चिम महाराष्ट्रातून जागा येणार नाहीत तर मुंबईत तर काही राष्ट्रवादी नाहीये, ठाणे कोकण पट्ट्यात राष्ट्रवादी नाहीये, अख्ख्या कोकणात एक आमदार आहे राष्ट्रवादीचा, मराठवाड्यामध्ये धनंजय मुंडे आणि त्यातला एक क्षीरसागर हे तर शरद पवारांसोबत आहेत, म्हणजे तिथे पण नाहीये आणि विदर्भात तर काही संबंधच नाहीये. त्याच्यामुळे अजित पवारांच्या जागा मग येणार कुठून निवडून हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मला आणि मिळतात पण कमी आहेत. त्यामुळे मला भाजपचं काय होईल यापेक्षा अजित पवारांचं काय होणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सर्वाधिक जागा अजित पवार लढतील तर त्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच लढतील आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढतील. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढाईमध्ये आत्ताच्या घडीला जी आकडेवारी दिसते त्याच्यामध्ये शरद पवारांचा विजय होताना दिसतोय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भाजपसाठी सुद्धा इथली लढाई कठीण करून ठेवलेली आहे शरद पवारांनी. त्यांच्याकडे मी मगाशी जसं म्हटलं की परतीचा पाऊस जसा असतो तसे परतीचे वारे सुरू झालेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, माढा असेल या सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळे लोक जे आहेत दिग्गज जे आहेत, समरजित सिंग घाडगे असतील, रामराजेंचं कुटुंब असेल किंवा बबनदादा शिंदेंचा मुलगा भेटून गेला, बबनदादा भेटून गेले, हर्षवर्धन पाटील परत आले, मोहिते पाटील परत येत आहेत. आता ही सगळी मंडळी जर परत आली तर मग मात्र शरद पवारांचा दबदबा निश्चितपणे वाढेल. आणि जी ॲक्च्युअली तटबंदी भाजपनं केलेली होती ती याच सगळ्या लोकांना आपल्यासोबत ठेवून केलेली होती की इथं, आणि त्यामुळेच शरद पवारांचा स्कोअर गेल्या इलेक्शनमध्ये घसरलेला होता तिथला. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपसाठी चॅलेंजिंग आहे ही गोष्ट की जेव्हा शरद पवार पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक जागा रिटेन करतायत त्यावेळेला त्यांचा आकडा जो आहे तो तिथला कमी होतोय. विदर्भामध्ये काँग्रेस अधिक रिटेन करते तिथे त्यांचा आकडा कमी होतोय. म्हणजे ठाणे कोकण वगळता सगळीकडेच जर डेंट बसणार असेल भाजपला तर मग जागा सत्ता येण्यासाठी ज्या जागा लागतील त्या जागा आणणार कोण? शिंदे तर इतक्या जागा आणू शकत नाहीत, मग अजित पवार आणू शकतात का? तर तेही आणू शकत नाहीत. त्यामुळे भाजपच्या जितक्या अधिक जागा येतील तितके सत्तेचे चान्सेस वाढतील. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर ती जर गोष्ट मला असं वाटतं दुरावत चालली असेल तर ती भाजपसाठी निश्चितपणे धोक्याची घंटा आहे. आणि तिथं काहीतरी तटबंदी करण्याच्या दृष्टीने विचार करतात. आता सगळी जी धुरा आहे त्यांची ती धुरा एक तर लाडकी बहीणवरती आहे, दुसरी मग अशा पद्धतीनं ज्या योजना आणलेल्या आहेत, मग बळीराजा वीज सवलत योजना आहे की तुम्हाला विजेचं बिल भरायचं नाही, आता तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत, वयोश्री योजना आहे, तीर्थक्षेत्र योजना आहे. आता या सगळ्या योजनांचा किती लाभ होणार? आणि हा जरी लाभ होत असेल तरी सुद्धा ही निवडणूक निश्चितपणे पोलरायझेशनकडे झुकणारी आहे. मगाशी जो टीजर बघितला फडणवीसांचा त्याच्यामध्ये बहुतेक सगळं भगवं दिसतंय. याचा अर्थ असा आहे की ही निवडणूक कुठल्या दिशेने जाणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे जर निवडणूक नेली तर आणि तरच मोठा समुदाय भाजपला जोडला जातो हे त्यांना ठाऊक आहे. निवडणूक जातीवरती गेली, जसं जरांगे पाटील म्हणतात की आता आपल्याला जातीसाठी यावेळेला मतदान करायचं आहे,
तशी जर गेली तर भाजपला त्याच्यामध्ये तोटा आहे. आणि त्यामुळं त्यांनी टीजर जो दिलाय, आरंभ हा जो टीजर दिलेला आहे, तो आपल्याला उद्यापासूनच्या प्रचारामध्ये दिसायला लागेल. मात्र हे सगळं करत असताना त्याचा सगळ्यात मोठा फटका बसेल तो राष्ट्रवादीला, आणि जो राष्ट्रवादीला फटका बसेल तो अगेन परत महायुतीला. म्हणजे परस्पर विरोध जो आहे एकमेकांमधला आणि ती जी विसंगती आहे एकमेकांमधली, ती विसंगती एकमेकांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. जसं विशाळगडावरती अतिक्रमण अतिक्रमण काढायला गेलेल्या लोकांनी खालच्या घरांची म्हणजे तोडफोड आणि नासधूस केली. त्याच्यानंतर भाजपचे नेते हिरवी अतिक्रमण वगैरे म्हणून हिणवत होते. मात्र त्याच वेळेला अजित पवार तिथे जाऊन भेट देऊन आले. सेम विथ पुसेसावळीमध्ये दंगल झाली त्याला अजित पवार भेट देऊन आले. तर मला असं वाटतं की हे जे विसंगती आणि हा आंतरविरोध जो आहे सरकारमधला, तोच त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीचा ठरणार आहे. आणि म्हणून मगाशी पण आपण नरेश म्हस्केंना विचारलं की काँग्रेससोबत आणि शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेंनी बसणं आणि इकडं तुम्ही अजित पवारांसोबत बसणं, यात काय मूलभूत फरक आहे. तर ते मूलभूत फरक सांगता आला नाही त्यांना, पण त्यांनी ती वेगळ्या दिशेला चर्चा नेली. पण हरकत नाही. प्रश्न असा आहे की हाच अंतर्विरोध त्यांना अडचणीचा ठरणार आहे, हे मात्र नक्की. आणि म्हणून भाजपसाठी चॅलेंजिंग परिस्थिती शरद पवारांनी उभी केली आहे का पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर ती निश्चितपणे केली आहे. आता त्याच्यावरती काय उत्तर आहे त्यांच्याकडे, तर हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळीकडे असंच आहे असं नाही, मला म्हणायचं नाहीये. अतुल बाबा भोसले यांनी कराडमध्ये जे लीड दिलेलं आहे, म्हणजे ते लीड इतकं महाप्रचंड होतं की त्याच्यामध्ये इकडे शशिकांत शिंदेचा पराभव झाला, पिपाणीला मतं मिळाली प्लस त्यांचं लीड. त्यामुळे मला असं वाटतं काही पॉकेट्स जे आहेत ती काही पॉकेट्स खूप स्ट्रॉंग आहेत भाजपची. अतुल भोसले यांच्या रूपानं तिथं पृथ्वीराज चव्हाण यांना एक मोठं आव्हान उभं राहतंय. आता ते टिकतंय का विधानसभेमध्ये हे बघायला लागेल. म्हणजे आता आपल्याला कल्पना आहे की समरजित घाडगेंनी चांगलं आव्हान दिलं असतं, पण तिथं जागाच अजित पवारांकडे गेल्यामुळे ते आव्हान संपुष्टात आलं. जसं की हर्षवर्धन पाटील यांनी आव्हान दिलं असतं, पण 10 वर्ष आता दत्तामामा भरणे आमदार होते, अँटीन बनसी होते, पण आता तिथे हर्षवर्धन पाटीलच निघून गेले. तर त्यामुळं अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स परमिटेशन्स झालेली आहेत की ज्याच्यातून काही एक फर्म रिझल्ट असा हा बाहेर येईल हे सांगणं फार कठीण होतं आता. पण इलेक्शन जर ओबीसी विरुद्ध मराठा या लाईनवरतीच गेली तर ती खूप काट्याची टक्कर असणार आहे, हे मात्र निश्चित. खरं तर साहिल सर, मला आठवतं म्हणजे देवेंद्र फडणवीस, मी चुकत नसेल तर कर्नाटक, बहुतेक कर्नाटकच नाही तर गोवा, फार तर फार त्या कुठल्या तरी त्या राज्यांच्या, पण बहुतेक कर्नाटकच ज्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये ते म्हणत होते, त्यांनी पुन्हा एकदा ते म्हणण्याचा प्रयत्न केला की 3.5 जिल्ह्यांपुरता मर्यादित हा पक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रातली स्थिती ही आता खरोखर तशी आहे की बदलते असं वाटतंय तुम्हाला? अनुजा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी आत्ताच सध्या जाऊन आलो आणि तिकडे अभिजित म्हणतोय ती गोष्ट बरोबर आहे की ज्या पद्धतीने तिकडे शरद पवारांचं वातावरण आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये, याचं कारण लोकसभेमधला त्यांचा परफॉर्मन्स. आणि त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यांना 3.5 जिल्हे, 4.5 जिल्हे म्हणा, 4.25 जिल्हे म्हणा, पण त्यांनी त्याच गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं कारण त्यांना माहिती आहे की इकडे जर त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला तर त्यांची टॅली कुठेतरी वाढू शकते आणि त्याचा स्पिलओव्हर इफेक्ट त्यांना सगळीकडे मिळू शकतो. म्हणजे पुणे जिल्ह्यातले त्यांचे मतदारसंघ, साताऱ्यातले त्यांचे मतदारसंघ, सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस बरोबरचं अंडरस्टँडिंग, कोल्हापूरमध्ये काँग्रेस बरोबर असलेलं अंडरस्टँडिंग, सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात जे लोक घ्यायचा प्रयत्न करतायत माढा आणि या सगळ्या भागामध्ये तिकडचं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यांनी काही प्रमाणात शिरकाव केलेला आपल्याला बघायला मिळतोय. या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघांमधनं या मतदारसंघामध्ये ते जेवढ्या सीट्स काढू शकतील त्या ठिकाणी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन दिसतंय. मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांचं तसंच साधारण मगाशी आपण चर्चेमध्ये तो मुद्दा मांडलाच होता. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम सीट्स काढणं हे त्यांचं ध्येय याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे मगाशी आपण जे ग्राफिक चालवत होतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार 19 असेंब्ली सेगमेंट्स मध्ये पुढे आहेत. 19 असेंब्ली सेगमेंट्स, हे सगळं आपण लोकसभेच्या ह्याच्यानुसार आपण सांगतोय. 10 असेंब्ली सेगमेंट्स मध्ये काँग्रेस पुढे आहे. शिवसेना, युबीटी 6 असेंब्ली सेगमेंट्स मध्ये पुढे आणि 5 असेंब्ली सेगमेंट्स मध्ये विशाल पाटील यांच्या मतदारसंघामध्ये इतर असं आपण जे म्हटलेलं होतं. याची टोटल कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की 40 मतदारसंघामध्ये मधला लीड हा तिकडेच मिळून जातो. त्यामुळे उद्या जर 144चा आकडा पार करायची पाळी आली तर 30% सीट्स पश्चिम महाराष्ट्रातच महाविकास आघाडीला मिळू शकतात असं सध्याचं चित्र लोकसभेनुसार जर आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. 30% सीट जर त्यांनी याच्यातनं काढल्या, मराठवाड्यामध्ये काढल्या, तर इतर ठिकाणी मिळालेल्या सीट्सच्या आधारावरती 100-120चा आकडा त्यांचा निघू शकतो. आणि तेच गणित कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला शरद पवारांकडनं करताना आपल्याला बघायला मिळालं.